शिंदेवाडी तालुका. हा. आता बघा आपल्याला किती चुकीची माहिती दिली जाते. आता आपण हे शेंडा खोडला, बरेच शेतकरी किंवा मग बरेच शेतामध्ये आपण प्रयोग करत असताना आपण काय करायचं, कुठलेही क्षेत्र कुठलेही पीक असो, आपल्याला प्रयोगशील असणं महत्वाचं. आपल्याला जे कोणी सांगते, समजा कोण विद्यापीठ असो कोणी असो, आपल्याला जे कोणता प्रयोग सांगतील त्या प्रयोगाचा फायदा आपल्या शेतामध्ये होतो का, हा महत्वाचा विषय आहे. आता बघा इथं शेंडा खोडला आपण, शेंडा खोडल्यामुळे काय झालं, हे बाकीचे झाड वरे आले. हा. आता हे इथं जे आहे हे अंतर मोठं आहे, पण तुम्ही 3 बाय 1 लावता, 4 बाय 1 लावता, 5 बाय 1 लावता, याच्यामध्ये शेंडा खोडले तर काय होते, संपूर्ण झाड कसं जाते, असं जाते. आणि यावर्षी एवढा काय पाऊस झाला पहा, हे इकडे झाड गेल्यामुळे काय झालं, या फट्ट्यामध्ये तुमच्या काहीच राहिलं नाही, पूर्ण प्लॉट खाली होऊन गेला. झालं की नाही. पण आपण याला पर्याय म्हणून काय सांगितलं अमृत पॅटर्न मध्ये, की शेंडा बांधणी करा. शेंडा बांधणी म्हणजे जिथून तुम्ही शेंडा बांधली तिथून इकडेच याला 30-40-50 बोंड लागते, तर कमीत कमी. तसं तर 100 बोंड लागतील, पण तुम्हाला मान्य होणार नाही. पण 40 बोंड तुम्हाला खूप झाले ना. आता बघा तुमच्या पाठीमागे झाड आहे, ते शेंडा बांधणी बघा बरं, त्या वरे फळपाने किती लागले शेंडा बांधला तिथून. बघा ना, दाखवा कॅमेरा. 100 हा, तर त्याला किती बोंड असतील आता, 100 बोंड आहेत ना त्याला, तर याला लागतील का 100 बोंड. हा, तर महत्वाचं म्हणून म्हणतो आपण का तुम्ही प्रयोगशील राहा. मी सांगतो किंवा माझ्यापेक्षा कोणी आणखी चांगलं सांगते त्याच्याकडे नका जाऊ तुम्ही. त्या प्रयोगाचा आपल्या शेतामध्ये 1 झाड करा, 2 झाड करा, अर्धा एकर करा, एकरभर करा, फक्त करून बघा तुम्हाला त्या पद्धतीचा फायदा होतो का. असं नाही का मी तुम्हाला सांगितलं बुवा की 100% आता माझ्याकडे डिग्री असते, MSc असते, BSc ऍग्री असते, आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला खरं पटते. पण मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना सांगलं की शेतकऱ्याला खरं पटत नाही. एखादं सूट बूट घालून टोपी गिपी बॅग गिग घेऊन आला की तुम्हाला असं वाटतं की बुवा हे शिकलेलं आहे, 100% खरं आहे. पण महत्वाचं आहे की आपले शेतकरी काय कमी आहेत का, तुम्ही शेतकऱ्याला कमी काऊन समजता. शेतकरी प्रॅक्टिकल आहे ना. आज जेवढे काही शेतीमध्ये संशोधन झालेले आहेत ते शेतकऱ्यांनी केलेले आहेत. औषधीचं खताचं हा विषय सोडून द्या, पण पिकवायचं कसं, कोणतं खत कवा द्यायचं, त्याला खत किती लागते, या पानाहून, या फांद्याहून, या अंतराहून, हे तुम्हाला शेतकरी तुम्हाला सांगू शकते की याला खत किती झाले, काय झाले. हे महत्वाचा विषय आहे की शेती हे संशोधन शेतकऱ्याकडे आहे सगळं. शेतीमध्ये जे काही प्रयोग केले, नवीन नवीन केलं, हे शेतकऱ्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण प्रयोगशील असणं महत्वाचा विषय आहे. ओके.